अच्युत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर मी कुडुसकर संघाचा सलामीर गोलंदाज आपण बघतोय. समोर फलंदाज आहेत प्रफुल आणि गणेश. आरोही 11 भाईंदर ओपनिंग पेयर. अच्युत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू वेगवान स्टीअर केले, बेट केला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत गलीला एक्झिक्यूट करत एक सिंगल के स्ट्राइक रोटेट केले. जस्ट प्लेसिंग टुवर्ड शॉट गली रीजन फॉर अ सिंगल अँड ऑफ द मार्क मिस्टर गणेश. दोसंख्य सिंगलने 60 केले. आता मात्र आपण बघतोय नॉन सेकंड कडे स्ट्राइक वरती आहेत गणेश. याही वेळेला स्टीअर करण्यासाठी खऱ्या अर्थाने मजबूर केलं असं म्हणायला हरकत नाही. आउटसाइड टॉप सम खूप वेगानं अच्युत पाटील चेंडूवरती नियंत्रण मिळवत आहेत. मी कुडुसकर संघाच्या संघनायकाने मी सांगितले वाडा संघातील, वाडा विभागातील, वाडा तालुक्यातील नामवंत खेळाडू घेऊन मात्र आम्ही दाखल झालेत. तीन आणि प्रेमित यांचंही करतोय आम्ही वेलकम. नक्कीच भव्य दिव्य स्पर्धा आपल्या एबी ट्रॉफी पर्व 3. यावेळेला चांगला शॉट आहे, सरळ बॅटने क्रॅकिंग शॉट. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत जातोय, सीमा पार चौकार. दरम्यान धावसंख्या पोहोचले ती 6 धावा. अतिशय सुंदर बॅटिंग बघायला मिळते. स्ट्राईकला बॅट्समन आहेत प्रफुल. सुंदर स्टेट ड्राईव्ह, कलात्मक शॉट, कॉपी बुक स्टाईल आलाय चौकार. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड, चार्ज अगेन्स्ट द मीडियम पेसर अँड लिफ्टिंग इन ओव्हर. दॅट्स अ ब्युटिफुल अनदर बिग हिट 6 एसटीजे. थँक यू. अतिशय अप्रतिम शॉट गोलंदाजाच्या डोक्यावरनं पाठवले सरळ डाऊन द ग्राउंड. षटकार कॅमेरामनला अभिवादन करताना हा गगनभेदी षटकार. धावसंख्या पोहोचली ती 12. मिस्टर प्रफुल ऑन फायर. सरळ बॅटची ताकद काय असते दाखवताना टायमिंग, नजाकत, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. गुड बॅटिंग प्रफुल. हो यावेळेला थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चांगला चेंडू आहे, पोलर लेनचा बघायला मिळतोय. कम बॅकिंग करताना अच्युत पाटील सांगतायत इथे मात्र आम्ही कम बॅकिंग करणार. हे बॅटल आहे, दुमंदव आहे, रणसंग्राम आहे एबी ट्रॉफीचा. आपण बघू शकाल परफेक्ट वाईड आर्कर. खूप चांगला चेंडू आहे. अवे फ्रॉम बॉडी ठेवला गेलाय, सेम फ्रॉम फलंदाजाच्या रिच ठेवला गेलाय. अँड दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर अच्युत पाटील. गुड बॉलिंग, गुड कम बॅकिंग. पुढचा चेंडू स्कोर मूव, स्कोर स्टे ऑन 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू याही वेळेला चांगला शॉट आहे, कव्हर्सला सॉरी पॉइंटला एक्झिक्यूट केले. चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं. स्क्वेअर ऑफ द विकेट, खणखणीत चौकार. S9 पाटील. थँक यू. 16 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आमच्या हरेश्वर किनी असतील, प्राण भोईर असतील, खूप एन्जॉय करत आहेत. पहिला सामना मात्र जिंकलाय. आता नेक्स्ट मॅचच्या प्लॅनिंग साठी सज्ज झालेले असतील. एक सुंदर अप्रतिम 40+ विभागातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला सफाळ संघ खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीमध्ये एक मोठा विजय, एक महत्वाचा विजय मिळवलाय. आणि एबी ट्रॉफी मध्ये त्यांचाही प्रवास सुरू झालाय सेकंड मॅच कडे. तर धावायचं स्कोर कार्ड वरती 16. सध्या आरोही 11 भाईंदर संघ भन्नाट फॉर्म मध्ये चांगल्या आक्रमकतेने आपलं फाउंडेशन बिल्ड करते. आणि ज्या ज्या वेळेला तुमची पायाबंदी चांगली असते त्या वेळेला तुम्ही धावांची उंच इमारत बांधू शकतायत. हा मेसेज पुरवलाय गणेश आणि प्रफुल्लनं आपल्या डगआउट कडे. राकेश पाटील एक वेगवान एक दरम्यान कूपन्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातात लकी ड्रॉचे. डबल एची बॅट आमच्या VIP डाईच्या समोर आपण बघू शकतायत. आजचा भाग्यवान विजेता कोण
ही चर्चा थोड्याच वेळामध्ये रंगणार आहे. तुर्त जाऊया. राकेश पाटील हे मी कुडूसकर संघामधले एक महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जिम्मेदारी सोपवले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि त्यासाठी राकेश पाटील एक चांगले गोलंदाज आल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. ओ भन्नाट वेग. इट्स अ डॉट बॉल. आदरणीय अमित वैद्य साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. बघायचं या ठिकाणी वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. चांगला चेंडू आहे. फेर बॉल. इट्स अ डॉट बॉल. तर धावा इथे बघायला मिळतं स्कोर कार्ड वरती 16. राकेश पाटील नावाप्रमाणे चांगला स्टार्ट देत आहेत. याच्यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. धनवीन स्पोर्ट्स वसई विपक्ष कनक 11 भांडूप या दोन संघामधला टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. आपणही तयार राहायचं. फिलहाल चलते बीच मैदान की तरफ जहां पर राकेश अपनी तेज तर्रार गेंदबाजी से काफी बढ़िया लेंथ लाइन को मेंटेन करते हुए. सामने गणेश. बहुत ही बढ़िया गेंद. इस बार भी थोड़ी सी इनसाइड एज जरूर लगी थी. गेंद थोड़ी सी स्तंभ के नजदीक गिरी. अच्छी गेंदबाजी. 16 रन आने के बाद में अपनी टीम के बेहतरीन गेंदबाज को लाया गया गेंदबाजी के लिए. राकेश पाटिल भी कुडूसकर वाड़ा टीम की तरफ से फिलहाल अच्छी लेंथ लाइन को मेंटेन करते हुए एक्यूरेसी अपनी गेंदबाजी में, डिसिप्लिन और अनुशासन का एक बेहतरीन नमूना इस बार ऑफ ड्राइव सॉरी कवर्स में एग्जीक्यूट किया. गेंद जाएगी डिपेक्स था कवर में. सिंगल कंप्लीट किया. दूसरे के लिए कोशिश लेकिन अच्छी कॉलिंग और मिलेगा इस समय प्रफुल्ल को मौका. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. 3 गेंदों में महज 1 रन. एक तरफ अपने टीम के बेहतरीन बल्लेबाज है मिस्टर प्रफुल्ल, तो दूसरी तरफ एक अपनी बेहतरीन गेंदबाजी को अब तक सटीकता अनुशासन के तहत रखते हुए एक्यूरेसी गेंदबाजी करने वाले राकेश पाटिल के बीच में एक कड़वा संघर्ष, एक अच्छा बैटल. इस बार प्रफुल्ल नहीं रोकने वाले. फेंक दिया गेंद को डाउन द ग्राउंड. हवाई फायर के जरिए आरोही 11 भाईंदर टीम का ट्रेडमार्क. अनदर सिक्सर. एसडीजे दरम्यान सन्माननीय संजय सरांचं शुभाग म्हणते वेलकम. आपलं हार्दिक स्वागत है आमच्या मुख्य मंचावरती. स्कोर इस समय 6 से फ्लाई होता हुआ पहुंचता हुआ 23 के ऊपर. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी कर रहे ऊंचे कद के बल्लेबाज प्रफुल्ल. जिस मोमेंटम के सहारे खेल रहे, लय को जिस तरह से उन्होंने पिकअप किया काफी खूबसूरत. ओ इस बार धीमा और थोड़ा सा राइज भी हुई है गेंद. ऑन साइड में पुल का इरादा बना लिया था लेकिन जो डबल माइंड रहे प्रफुल्ल वहां पर अच्छी गेंद आई है. राकेश पाटिल के द्वारा एक अच्छी बिंदी गेंद देखने को मिली. सिक्सर आने के बाद में राकेश ने गेंद को थोड़ा सा दूर रखा बल्लेबाज के रडार से और ये डॉट बॉल. 23 स्कोर रुका हुआ है. इस बार पुल और हुक का एक बेहतरीन कॉम्बिनेशन. ओ रिवर्स में दौड़ना और कैच लेना दिक्कत बन जाता है. वो साई के लिए देखने को मिला स्कोर 4 से खड़ा होगा और पहुंचेगा 27 पर. आप रिप्ले में देख सकते हो. रिवर्स आप जब दौड़ते हो आपकी निगाहें ऊपर होती हैं, पैरों को बैलेंस बनाना पड़ता है और जज करना पड़ता है. इस सारी समय में कहीं ना कहीं आप मिसजज करते हो.
वही देखने को मिला आपको स्क्रीन के पर। तो 27 के पर ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवर यहाँ पर कंप्लीट हो चुके, 27 ऑन द स्कोर कार्ड। चलेंगे डीजे के पास और आएंगे फिर बीच मैदान। थँक यू। 27 धाबा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। प्रफुल्ल नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय आणि काय जबरदस्त बॅटिंग, टायमिंग खूप चांगली आहे। सरळ बॅटचे क्रॅकिंग शॉट मारतायत, हुक पुलचं सुंदर कॉम्बिनेशन आणि प्रामुख्याने प्रत्येक चेंडूला रीड करतायत। न्यूमॅन आलेत गोलंदाजीसाठी, सुरेश पस्ते। मिस्टर सुरेश पस्ते गोलंदाजी ट्रॅक वरती आहे। 27 धावा आणि समोर गणेशला पण बघतायत। एका बाजूने प्रफुल्ल, गौतम आहेत, न्यूमॅन, गौतम पटेल गोलंदाजी ट्रॅकवर। गौतम पटेल गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिला चेंडू लेफ्ट टॉप ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न होता। सिंगलने स्कोर कार्ड पोहोचले ते 28 वरती। आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर हेमंत पाटील सर सुंदर अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। आजच्या 5व्या रजनीमध्ये आपण बघतायत। गुड जॉब हेमंत पाटील सर। 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड। आणि प्रफुल्ल थांबणार नाहीये, इथे मात्र क्लिअर केले डीप काऊ कॉर्नरला आणि फेकून दिले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर। आणखीन एक दर्जेदार षटकार। तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा। चौथीस धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। प्रफुल्ल यांचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 31 धावांवरती खेळतायत। टीमचा स्कोर आहे 34। अतिशय सुंदर हार्ड हिटिंग बॅटिंग, एक जबरदस्त कॅमियो नॉक या ठिकाणी खेळताना। आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा इरादा, चेंडू थोडासा खाली राहिलाय। आपण बघताय गौतम पटेल कमबॅकिंग करताना, चांगला चेंडू आहे गौतम यांच्याकडनं। स्कोर स्टे ऑन 34। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। याही वेळेला चेंडूला उडवलंय आणि चेंडू जातोय गली रिझर्व मधनं चौकार। आमचे उदय भोईर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम। स्कोर मूव नाऊ 38 विदाउट लॉस। जबरदस्त फाउंडेशन बिल्ड करतायत प्रफुल्ल नावाचं वादळ। आक्रमकता आणि संयम यांचा जबरदस्त समन्वय त्यांच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय आणि कलात्मक क्लासिक शॉटचा नजराना पेश करत या ठिकाणी आरोही 11 भाईंदर संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जात आहेत। पोलचा फटका बनतोय सक्सेसफुल, जातोय सरळ ओव्हर मिड विकेट। हाय हँडसम षटकार। स्कोर मूव नाऊ डबल 44 ऑन द बोर्ड। एसटीसी थँक यू। प्रफुल्ल आपली छाप, आपला असर, आपला ट्रेडमार्क, आपली घातकता सिद्ध करताना प्रत्येक चेंडू नंतर मात्र आक्रमकतेमध्ये आणखीन भर घालतोय प्रफुल्ल। ते मात्र लिव केले चेंडूला, इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण बघतोय। 44 वरती स्कोर थांबला गेलाय। ऑप्शनच्या बाहेर गौतम पटेल यांचा चेंडू आणि षटकाची होते इथे समाप्ती। 3 षटक कंप्लीट, 44 धावा विदाउट लॉस। ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया पुनश्च ऑन गोइंग मॅच कडे। पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात। अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला। लाख मोलाचं क्रिकेट घेऊन हे बी गुप्ता चषक आला, लाख मोलाचं
दोन्ही संघनायक नेक्स्ट मॅच कन्नक 11 भांडूप विपक्ष आपण मॅच बघणार आहोत धनवीन स्पोर्ट्स वसई याच्यातलं बॅटल रंगणार आहे. सन्युमान अपुनच अच्युत पाटील दाखल झालेले आहेत. 44 धावा 14 आणि इथे मात्र गणेशच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप पूर्णविराम. दरम्यान कन्नक 11 भांडूप आणि धनवीन स्पोर्ट्स वसई या दोन्ही संघांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. पहिला झटका लागला इथे गणेशच्या रूपानं आणि न्यूमान उदय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उदय हार्ड हिटर बॅटर पुढचा चेंडू सन्युमान मिस्टर उदय पाटील येत आहेत. 44 धावांवरती ब्रेक थ्रू देताना मिस्टर अच्युत. षटक क्रमांक आपण बघतोय सुरू आहे ते 4थं. तयार यावेळेला गोलंदाज मिस्टर अच्युत. समोर आहे उदय पाटील हार्ड हिटर बॅटर आणि एक स्पर्धा गाजवणारा असा खेळाडू आहे. अपेक्षा भरपूर आहेत. बघूया उदय तयार होताना स्ट्राइक वरती आणि आल्या उदय इनसाइड आउट क्लिअर करण्याचा इरादा एक्स्ट्रा कव्हरला केलंय. उदयने सीमारेषेच्या बाहेर क्लिअर आला इथे षटकार आणि स्कोर पोचलाय हाफ सेंचुरी 50 धावा. थँक यू 5-0 50 धावा. उदय आल्या मात्र षटकारानं ऑफ द मार्क. बघूया पुढचा चेंडू. ओहो वाड़ा शॉट क्या कहने शॉट के उदय. पूरी तरह से बैलेंस बनाया और गेंद को आने दिया. खेल दिया यहाँ पर लेफ्ट कट. गेंद जाते भी सीमा बाहर और पार और स्कोर इस समय 4 से फ्लाई 54 ऑन द स्कोर कार्ड. नजाकत ताकत का एक बेहतरीन नमूना. प्रॉपर मिडल ऑफ द बैट खेल दिया गेंद को इस समय सीमा रेखा के पार. दैट्स अ ब्यूटीफुल 4 रन. स्कोर 54 रन 54 धावा. एक चांगली बॅटिंग अच्युत पाटीलच्या अगेन आपले हात खोलताना उदय इथे धावांचा उदय करतोय. 1 डाऊन बॅटर आहेत आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं अनेक मैदानात गाजवणारा खेळाडू आहे आणि इथे मात्र आपल्या नावाप्रमाणे धावसंख्येला वेगाने उदय करतोय. गुड बॅटिंग अच्युत पाटील करतील का कम बॅकिंग. इथे मात्र एक उदय भोईर आमच्या साइड स्क्रीनवर आणि दुसरे उदय आमच्या इन ऍक्शन मध्ये. आणि इथे उडवलंय चेंडूला. बघायचंय आणि फलंदाज उदय डिपार्टेड अँड गॉन आउट. दरम्यान धावसंख्येस स्टे ऑन थांबले उदय. चांगली बॅटिंग करत होते परंतु इथे मात्र लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा त्यांचा इरादा. मिस टाइम शॉट त्यानंतर एक चांगला झेल आणि तंबूच्या आसऱ्याला परतताना मिस्टर उदय पाटील टिपाटेट अल्ली. धावा स्कोर कार्डवरती 54. न्यूमान दाखल झालाय. मनोज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय समोर अच्युत पाटील. 2 हादरे 2 झटके दिले या षटकामध्ये. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज मी कुडुसकर संघाचा आधारस्तंभ
ओ गुडलँड वरून काय बाउन्स झालाय चेंडू आणि काय जबरदस्त वेगवान मारा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 54 वर धावसंख्या थांबले. कट करताना ऑफ कटर चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू अच्युत समोर मनोज. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र चांगला चेंडू टोकशर बघायला मिळाला. यॉर्क पद्धतीचा चेंडू. थोडीशी फंफळ झाले तिथे. डबल बाय 55 रन स्कोर कार्ड वरती आणि षटकाची इथे झाले समाप्ती. प्रामुख्याने प्रफुल्ल खूप चांगली बॅटिंग करतायत परंतु नॉन स्ट्रायकिंग कडे आहेत. उदयनं चांगला स्टार्ट दिला परंतु 2 चेंडू मध्ये शेवटच्या फक्त एकच धाव आली. एका वेगाने एका रिदम मध्ये धावणारा संघ आता मात्र थोडासा थांबलाय. 4 षटकाची इथे झाले समाप्ती. 55 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ऐकूया नयन पाटीलचं एक सॉन्ग. तत्पूर्वी मी आमंत्रित करेन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. याच्यानंतर कनक 11 भांडूप विपक्ष धानबिन स्पोर्ट्स वसई. पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक. थँक्यू. शेवटचं षटक आणि गुरुनाथला बोलवले. गुरु हो जय शुरू. गुरुचं साथ मिलना महत्वाचं है. कहते ना ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे जितना जानते हो उतना काफी है. पुढचा चेंडू गुरु तयार होताना ओ यावेळेला मात्र सरळ चेंडू पायावरती आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय मिस्टर मनोजनं. चौकारानं स्कोर फ्लाय झालाय आणि 59 धावा कार्ड वरती. थँक्यू. पुढचा चेंडू 59 धावा. 59 धावा स्कोर कार्ड वरती. चांगले बॅटिंग करताना मनोज. अंतिम षटक आपण बघतायत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र थोडासा अँगलने चेंडू हाताळा होता. चेंडू वेगाने जातोय फाईन लेगला. चांगला 100 स्टॉप केलं जाते. तद्वर 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि स्कोर पोहोचलाय तो 61 वरती. 61 धावा. धावा. बघूया पुढचा चेंडू आणि याही वेळेला उडवलाय. गॅप शोधलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला डॉमिनेट करत जाईल. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. स्कोर फ्लाय नाउ 65 ऑन स्कोर कार्ड. भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. थँक्यू. 65 धावा. चांगली बॅटिंग करतायत मनोज. ओ यावेळेला बॅटला ब्रश कर. चेंडू लेग गेलेला ट्रॅव्हल झाला आणि काय घडलंय. हो हो या ठिकाणी दोघांच्या हात कमरेवरती आणि चेंडूने दिलाय या ठिकाणी गुंगारा. चौकार. धावसंख्या पोहोचले 69. गरज होती इथे. आपण बघताय तू पकडणार मी पकडणार आणि तिथे मात्र चेंडू सीमा पार. चौकार. अप्रतिम असालाय चौकार. धावसंख्या पोहोचले 69. 69 वरती. पुढचा चेंडू आणि इथे उडवलं एक कव्हर्सला. आणखीन एक दर्जेदार षटकार. स्कोर फ्लाय झाले 75 वरती. एक अप्रतिम दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. मिस्टर मनोजच्या बॅटमधून येत आहेत. जबरदस्त टायमिंग शॉटच्या जोरावरती तब्बल 6 धावा आणि धावसंख्या पोहोचली ती 75. 75. गजब की बॅटिंग इथे मात्र बघायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये
मनोज ऑन फायर. ओ यावेळेला मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता पुनश्च चेंडू सरळ टायबट झालाय. गलीमधनं सीमारेषेच्या जवळ जाईल का चौकार. आणि इथे सुद्धा आपण बघतोय चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 79 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. काय जबरदस्त फिनिश केल्या या ठिकाणी आरोही चंद्र किणी यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. RV 11 जबरदस्त फाउंडेशन बिल्ड करतायत. 80 धावांचं टार्गेट सेट केलंय. वळूया. थँक्यू डीजे. वळूया आपण टॉस कडे. चला बोट टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. कन्नक 11 भांडूप विपक्ष धानमीन स्पोर्ट्स वसई. चला बोट टीम कॅप्टन या टॉस साठी आपण तर आपण आदरणीय अमित वैद्य साहेबांचा करतो या ठिकाणी शुभ सन्मान. अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या ठिकाणी आदरणीय अमित वैद्य साहेबांचं शुभ सन्मान मायेचं पुष्पगुच्छ देऊन अमित वैद्य साहेबांचं करतोय आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न होऊन या मॅचचा मनमुरादपणे आनंद आमच्या VIP डायस वरून घ्यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त बॅटल. आणि आपण वळूया आता कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. आपण ऐकणार आहोत एक गोड आवाज ओमकार शेट्टे सरांचा. वळूया कॉमेंट्री स्टुडिओ कडे. थँक्यू सो मच. अजित पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. AB ट्रॉफी 2024 आणि पालघर जिल्ह्यातील मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला आणि टार्गेट सेट झाला. त्या मॅच मध्ये आपण पाहताय 80 धावाचं 79 स्कोरकार्ड वरती उभा झालेत. 80 धावेचं लक्ष्य या मॅच मध्ये पार करायचं. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. पालघरच्या मातीला आणि AB ट्रॉफीला मी समालोचक ओमकार शेट्टी डोंबिवली वाकण मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट. आणि पाहता क्षणी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात थांबून थांबून पाहत राहावं असे नीटनेटकं आयोजन AB ट्रॉफी मानाची सन्मानाचे. दोन्ही मॅच ऑफिशियल्स मैदानावरती दाखल होतात. जय पवार सर आणि त्यांच्या सोबतीनं जतीन सरांना आपण पाहता. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती नामवंत अंपास म्हणून या सगळ्यांकडे पाहिलं जातं. मुन्ना पठाण आपल्या सोबतच मॅच ऑफिशियल्स. पाटील इव्हेंट लाईव्ह आपल्या सोबत. DJ रॉकर्स आपल्याला एंटरटेन करतील आणि आमचे स्कोरर हेमंत पाटील सर आपल्या सोबतच. सगळ्यांचं करूया मनपूर्वक आणि शाब्दिक सुमनांनी स्वागत. आणि जाऊया क्रिकेटच्या पटलावरती जणू काही एक स्वर्ग आणि त्याचं नाव AB ट्रॉफी. पहिलं पारितोषिक अगदी त्याच्यासाठी आज प्रत्येक खेळाडू यांना मागचे अनेक महिने सराव करतोय, तयारी करतोय. प्रत्येक टीम एक ड्रीम घेऊन येते कारण त्यांना माहिती आहे जिंकायची आहे 2 लाखाची ड्रीम टुर्नामेंट. त्या टुर्नामेंटचं नाव आहे AB ट्रॉफी. चला मॅच ऑन करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती होती आहे दाखल. राकेश आणि त्याच्या सोबतीनं योगेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी इंटर होत असताना आदरणीय प्रतापजी भोईर, अभि भोईर, मयूरजी पाटील, जुचंद्र यांच्या वतीनं AB ट्रॉफीसाठी मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा येतात. त्यांचं करूयात आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. संजय दादा पाटील ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात.
जर विदाऊट पॉलिटिक्स एखादं संपर्क प्रमुख पद द्यायचं झालं तर संजय दादाला द्यायला हरकत नाहीये. पालघरमध्ये फार मोठा मित्र परिवार. संजय दादा पाटील, हरेश्वर दादा केणी यांनी आवर्जून सांगितलं की एबी ट्रॉफी काहीतरी वेगळी आहे आणि आज आल्यानंतर अगदी सहजच ओटावरती येईल, हृदयातनं बाहेर पडेल आवाज. एबी ट्रॉफी की झलक सबसे अलग. आजच्या रात्रीतील तिसरा सामना आपण पाहता. थोडाच वेळात मॅच ऑन होईल. 80 धावेचं एक मोठं लक्ष. पहिली मॅच आपण पाहिली तिकडे टार्गेट सेट झालं होतं 66चं आणि ते चेस झालं होतं आणि तो सामना जिंकला होता मैदानावरती टीम सफाळे. पालघरच्या दरम्यान ती मॅच झाली. धनवीन अलिबाग टॉससाठी रेडी आहे. चला ओके, या पटकन. कनक इलेवन टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचा. स्ट्राईकला रागेश, नॉन स्ट्राईकिंगला योगेश. मॅच ऑन होतीये, गेम ऑन होतोय. एक प्रतिम असं क्रीडांगण जिकडे आउटफील्ड फास्ट आहे, सुंदर अशी खेळपट्टी आहे. मैदानाच्या चारही बाजूला पालघर म्हटलं ना की निसर्गाच्या रम्यकुशीमध्ये वसलेलं हा जिल्हा आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती पालघरची झलक, पालघरची संस्कृती, पालघरचं शौर्य, पराक्रम, इतिहास हे सगळं काही वेगळं आहे. आणि चर्चा झाली त्यात टेनिस बॉल क्रिकेटची, तर एबी ट्रॉफीची मजा ती देखील पालघरकरांना नेहमीच एक जणू काही टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वचषकाप्रमाणे. तर पाहत राहा एकत्र आज ओल्ड इज गोल्ड 40+ फॉर्मॅट आपल्या समोर. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. सामना होतोय सुरू. 5 षटकं आणि 40+ क्रिकेट, 80 धावा. सुना समंदर को आज बड़ा गुमाना, ले चलो वही कश्ती जहां एबी ट्रॉफी नाम 80 रन का तूफान आहे. मॅचचा पहिला बॉल पहिल्या बॉलवरती केला वार. मिड विकेटच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतो सीमा रेषा पार. गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल या टुर्नामेंटमध्ये हेवी वेट वापरला जातो आणि त्याच्यावरती एकदा का बॅट आली की चौकार षटकार आहेत. म्हणजे 80 रन महागड्या नाहीयेत. पालघर जिल्ह्यात प्रकाश झोतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश झोतात. अजय भोईर घेऊन आला, अजय टुर्नामेंटचं थीम सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. ओव्हर ब्रेक मध्ये जरूर हे सॉन्ग आपण कंटिन्यू करू जेणेकरून अजून पूर्ण आपल्याला ऐकायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आला 4. ओव्हर नंबर 1 स्विच हिट खेळायचं होतं, कमी गतीनं टाकला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता विराज पहिलं षटक या ठिकाणी हाताळतात. राकेश आणि योगेशची जोडी मैदानावरती आहे. सुरुवात चांगली झाली आहे, चौकार त्यानंतर आली आहे सिंगल. धावफलकावरती धावा 5. 80चं मोठं लक्ष. पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 2 ओव्हर 35. फटका फर्स्टला, मिस टायमिंग, बॉल हवा होता आणि पहिला धक्का लागेल का? झेल सुटलाय. 80 रनचं टार्गेट आहे. फारसं प्रेशर नसेल कारण बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये तोडफोड केली आहे. सामना मैदानावरती तुम्ही पाहताय एका बाजूला खेळतीये मैदानावरती टीम आरोही 11 भाईंदर आणि त्यांना फाईट करतीये मी कुडुसकर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली टीम आरोही 11 भाईंदर. कुडूस समोर टार्गेट, मोठा फटका मोठा आलाय, चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. एबी ट्रॉफी ब्रँडेड षटकार. जिल्ह्यात प्रकाश झोतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश झोतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन. सगळ्या आयोजकांचं गुणगान गाणारे हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. अजयजी भोईर यांनी पाहिलेलं स्वप्न, आज ते स्वप्न आहे ना अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला भुरळ पडतं आणि या पालघर केळवे रोडवरती नजरा रोखून ठेवण्यास भाग पडतंय. असे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. हरेश्वर दादा केणी, प्राण भोईर, सचिन दादा भोईर, संदीपजी म्हात्रे, स्वप्नील पाटील, जयप्रकाश म्हात्रे, त्या सोबतीने जयेश दादा असतील, जीत पाटील, दर्शन जावळे, नयन पाटील, हार्दिक घरत, हेमंत पाटील, आशिष म्हात्रे, देवेंद्र म्हात्रे आणि राजेश पाटील या सगळ्यांची अफाट मेहनत. आणि या चर्चेदरम्यान मैदानावरती घडलाय आउटसाठी अपील आणि तिकडे अंपायरने निर्णय पाठवला टेक्निकल टीम कड. मुन्ना पठाण त्या ठिकाणी आपल्या सोबत जोडला जातील. आज जयला टेन्शन आलं असेल कारण कालच मुन्नाचा रोजा फिनिश झाला. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्या एका धाग्यानं
माणुसकीनं जगाला शिकवलं त्या धाग्याचं नाव आहे क्रिकेट. ना गीता बुरी है ना कुरान बुरा, बेजे में गुस्सा शैतान वो सबसे बुरा. माझ्या प्रभू श्रीरामांना मारणाऱ्या तमाम मुस्लिम बांधवांना ईदेच्या हार्दिक शुभेच्छा. टीमची टोटल स्कोरकार्डवर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आतापर्यंत एक चौकार एक षटकार, म्हणजे स्टार्टअप चांगला आहे. टार्गेट जरी 80चं असलं ही मॅच तुम्हाला एक चांगल्या स्टेजला घेऊन जाईल. जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 35 करताय, 30+ करताय, विकेट ठेवताय, तर मॅचमध्ये रन्स बनतील. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आरोही 11 भाईंदर मी कुडुसकरला थांबवतीये, 25 1-2 विकेट्स येतात, तर सामना टर्न होईल. विकेटची चर्चा सुरू होती आणि अंपायरचा इशारा आला आहे, ओइठी आउट. फलंदाज बाद. धक्का पहिला. आहे मोठाच मान, या पालघर जिल्ह्यात रावले गावाची आहे शान. टेनिस क्रिकेट जेते तारे सितारे, टेनिस क्रिकेट जेते तारे सितारे, महासंग्राम क्रिकेटचा लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाखा मोलाचं पारितोषिक आणि तितकीच अगदी क्रिकेटमधील ऋणानुबंध जपणारी मैत्रीच्या दुनियेतील अनेक राजेशाही माणसं ज्या आयोजकांच्या भूमिकेत येतात, त्या सगळ्यांच्या मैत्रीच्या व्याख्या देणारी मानाची सन्मानाची एबी ट्रॉफी आपल्या समोर. आणि या दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन होतं. हेमचंद्र किणी साहेबांचं शुभागमन झालं आणि विनोदजी गावड साहेबांचं शुभागमन झालं. एकेकाचे जुने जाणते सगळे क्रिकेटर्स आहेत. आज 40+ क्रिकेट आहे. अनेक साऱ्या आठवणी आज जाग्या होतील. टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, इतका फिरलाय ना की बाटसला अंपासकडे पाहावं लागलं आशाभूत नजरेनं की अंपास इकडे काही मदत करतील का. टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळणारा चेंडू होता बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 गोलंदाज सज्ज झाला. उदय आरोही 11 मैदानावरती खेळतीये. भाईंदर बोला तयार आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढायचं होतं. विकेट उदय पाटीलला नाही तर मग कुणाला मिळणार. धक्का लागला मैदानावरती हा आणि फलंदाज बाद होतोय. या क्षणाला आपण लालू बॅक टू द आउट. उदय पाटील बॅटिंग ट्रॅक वरती आला. षटकार चौकार त्याच्या बॅट मधनं आला. बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिल्या बॉल वरती विकेट काढली आहे. तुम्ही भाईंदर बेल्ट मध्ये गेलात आणि जर का तुम्ही क्रिकेट पाहिलं नवघरचं, तर त्या टीमचा ऑलवेज हुकमाचा इक्का आणि मागचे तब्बल 25 ते 30 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट वरती अगदी शांत स्वभावानं त्यांना निर्माण केलेली दहशत आज ही नवघर आणि भाईंदरकरांना घाम फोडते आणि अभिमान वाटण्यास भाग पडते. कारण आतापर्यंत आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आणि नवघरचं क्रिकेट त्याचा जीव आणि प्राण म्हणजे उदय पाटील. सध्या खेळतो आरोही 11 भाईंदरसाठी. अपील लेग बिफोर विकेट साठी. टप्पा पडला, आत आला, बॉडी लाईन. यष्टीरक्षक जोपर्यंत पिकअप गॅदर अँड थ्रो करेल तोपर्यंत चेंडू जातोय मैदानावरती. डॉट 80 रनचं एक टार्गेट आहे ना, त्याचा मानसिक दबाव सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. समोरील टीमने देखील 5 ओव्हरमध्ये याच मैदानावरती याच खेळपट्टीवरती बदलवलेत. तुम्ही देखील बनवू शकता. ऑलवेज जिकडे नथिंग इज इम्पॉसिबल ही लाईन कानावरती पडते ना, हळूवारपणे स्वतःला शांततेने सांगा, आय एम पॉसिबल, आय कॅन डू इट, वी कॅन डू इट. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सध्या ते गरजेचं. बॅटिंग करणारा मी कुडूसकर या टीमला. फटका चांगला, स्टेप अप अँड देन स्ट्राइक डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर. सी गोज. कडक कडक षटकार आला.
या षटकातील बाकी आहे आणि एक षटकार आतापर्यंत आलाय. थोडं संजीवनीचं काम इथे. लाईन तेच तर कीपर बीट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 1+4 धावा मिळतील 5. आला प्रतीक भाई उदय दादा आहे तो कुमार भाई. एक्स्ट्राज रन मदत करतील कारण आपण ज्या स्टार्टची चर्चा करत होतो की मैदानावरती एक मोठा स्टार्ट पॉवर प्ले मध्ये यायला हवा. पॉवर प्ले 2 सुरू, 1 षटकार आणि व्हाईट बॉलचा चौकाराला एक मोठा फटका गरजेचा आहे. पण इथे फसवलाय आणि मिड ऑफला डाऊन दी बॉल फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 30 यार्ड सर्कल वरती आला लॉंग ऑफचा खेळाडू. त्यानं केली मेहनत आणि जिकडे मेहनत आहे तिकडे यश. थ्रो आला कीपर एंडला आणि रनआउट झाला. त्या ठिकाणी बॅटर मैदानावरती लालू आणि फटका लागेल या ठिकाणी 3रा. बॅटिंग करताना टीम मी कुडूसकरला. तरी प्रत्येक जण इतकंच म्हणत असेल. अजित दादा भोईर आणि मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेत. त्यांचं करू आपण स्वागत. अजयजी भोईर त्यांच्या स्वप्नांना साकार झालेली स्पर्धा केळवा रोड रावळे गाव या ठिकाणी तुम्ही आज आहात आणि आनंद घेताय आपण आज AB ट्रॉफी 2024. ज्या स्पर्धेची आतुरता अनेक दिवस प्रत्येकाला होती आज ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. फार मोठं शेड्यूल, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आणि टार्गेट देखील मैदानावरती मोठं 80 धावाचं. 2 षटकांमध्ये रन्स किती आलेत स्कोर कार्ड वरती आपण पाहूयात. धावा झालेत धावफलकावर 24. ज्याची चर्चा आपण करत होतो की 2 ओव्हर 25 शात थांबवलं, 3 विकेट्स आले, मॅच मध्ये पारडं भारी होईल आणि ते झालंय मैदानावरती. टीम RO11 भाईंदरचं मी कुडूसकर या टीमला ना काहीतरी वेगळं करावं लागेल कारण चमत्काराला नमस्कार या दुनियामध्ये केला जातो म्हणून म्हटलं जातं दुनिया झुकती है जनाब सिर्फ झुकाने वाला चाहिए. अजून एक चांगला चेंडू बॅटशी लागली आहे कडा. फलंदाज होतील बाद आणि काय बॉलिंग करतो मैदानावरती गोलंदाज राजू पाटील. ऐकलं की सगळ्यांना माहिती आहे की फिरकीचा जादूगार आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि आपल्या फिंगर मध्ये मॅजिक शो सुरू केलाय. गोलंदाज राजू पाटील आणि त्याची गोलंदाजी सध्या मैदानावरती सांगतीये एज इज जस्ट नंबर लेजेंड नेव्हर डाय. काही क्षणा अगोदर मी एक लाईन म्हणालो एज इज जस्ट नंबर लेजेंड नेव्हर डाय. कदाचित ते अशाच काही खेळाडूंसाठी बनले आणि त्यापैकीच एक नाव राजू पाटील. वय वर्ष 58. आजही 50+ मास्टर्सचं क्रिकेट गाजवत असतात आणि वयाच्या 58व्या वर्षी मैदानावरती तुम्ही पाहता क्रिकेटचं मैदान गाजवत असताना राजू पाटील यांना अशी काही मोजकीच नावं. टेनिस बॉल क्रिकेट जगता मादा मग अगदी आपण सुखदेव काका म्हात्रे देसाई यांच्या नावाचा उल्लेख करू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट जग अगदी गुजरातचा गोलंदाज नजीम गुल्ली ज्याला आपण पाहता सातत्यानं फिरकीच्या तालावरती नाचवताना सध्या राजू पाटील वय वर्ष 58 त्याची गोलंदाजी भुरळ पाडतीये प्रेक्षकांना. युवकांसाठी एक आदर्श राजू पाटीलचा प्रत्येक बॉल मैदानाच्या लेफ्टी बॅटर आला थोडंसं अगदी आता टप्प्यावरती कंट्रोल करणं गरजेचं होतं तेच नाही झालं. लोवर फुल टॉस त्याला केलं स्लॉक स्वीप. बॉल चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर मिड विकेट बाहेर. धावा मिळतील 4. धावफलक 4 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे 4 धावेच्या मदतीनं धावफलकावरती 28. अजूनही प्रवास बाकी आहे इथनं तब्बल 52 धावेचा.
आणि त्या बनवायच्यात 15 बॉलमध्ये. बॅटच्या समोर फिरलाय, टप्पा चांगलाय, आधी लेग ब्रेक रायटी बॅटरसाठी, जसा लेफ्टी बॅटर स्ट्रायकर आला त्याच्यासाठी देखील काहीतरी सरप्राईज हे सांगत असताना राजू पाटील फ्लॅग दिली बॅटच्या समोरून, अगदी टॉस होत असताना बॅक ऑफ द हँड होता, हा देखील फ्लाइट देऊन टाकला. हलकासा बाहेर निघत असताना ऑफ कटर होता लेफ्टी बॅटरसाठी. बॅटच्या अगदी समोर फिरकीचं आक्रमण, यष्टीरक्षक यष्टांना खेटून त्यावेळी स्टेप आउट करणं चॅलेंज, बॉल बॅट वरती मिडल करणं चॅलेंज, बट आय सेटल शॉर्ट सिलेक्शन हे सगळं काही चांगलं असेल तर फिरकी पट्टूच्या अगेन्स्ट रन्स बनवू शकतात. इथे लपटावं लागेल, भरपूर लांबून खेचावं लागेल, कारण बॅटच्या समोर जरूर बॉल टाकला जातोय, बट फ्लाइट इतकी दिली जाते की पिकअप पॉइंट वरनं शॉट पिक करावा लागेल. ते झालं या क्षणाला, जिथे पडलाय तिथनंच उचलला, पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात, आणि जोपर्यंत थ्रो येईल एक धाव मिळतीये. अगदी डीप लॉंग लेग वरनं ऑन कीपर थ्रो. 40+ क्रिकेट आपण खरंच पाहतोय का? एकदा डोळ्यांना अगदी पापण्यांना न लवता तुम्ही सातत्यानं प्रश्न केले ना की हे 40चे प्लेयर्स आहेत का, थोडासा प्रश्न प्रत्येकाला पडेल, जो सध्या मला देखील पडलाय. कारण 5 ओव्हर 79 रन्स या मॅच मध्ये बनलेत आणि काय बॅटिंग केली सलामीला येऊन ॲज अ ओपनर प्रफुल्ल. त्यानंतर फिनिशिंग टच आपण पाहिला फलंदाज मनोजच्या बॅट मधनं, त्यांना देखील चौकार मारले, 3 षटकार मारला, 1 चांगला खेळला या मॅच मध्ये आरोही 11 भाईंदरचा संघ. कारण एबी ट्रॉफी ही खेळण्यासाठी तुम्ही आलात. अजयजी भोईर जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या स्वप्नांना साकार झालेली, आज रावळे गावाला अभिमान वाटावा ना असं काहीतरी काम एबी ट्रॉफीनं करून दिलंय. म्हणून म्हटलं जातं काम करो ऐसा कि कुछ पहचान बन जाए, पहचान को बनाओ ऐसा कि आपका नाम सुनकर काम हो जाए. अगदी अशी जी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता एबी ट्रॉफी 2024 क्लीन बोल्ट फलंदाज बाद. जाऊया डीजे कडे एक छोटासा ब्रेक. षटक संपलेत मैदानावरती आपण पाहता 3.1 आणि पहिल्याच बॉलवरती उदयला मिळाली आहे सफलता आणि समीकरण मैदानावरती 11 चेंडू आणि अर्धशतकापेक्षा जास्त धावा लांबत. जय भाईचा हे नादच भारी, एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. हर्ष किनी तो प्राण भाई, हर्ष Thank you, किनी DJ. प्राण. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 4. चला टॉस कनक 11 भांडूप आणि टीम धनविन 11 अलिबाग दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी आहेत. चला यायचं पटकन. कनक 11 भांडूपचे कॅप्टन बी फास्ट गाईज. कनक 11 भांडूपचे कॅप्टन मैदानात अजून एक झेल जातीय विकेट. धनविन अलिबागच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचकावरती येऊन थांबायचं, आपण टॉस करतोय. एका मागोमाग एक फलंदाज मैदानावरती बाद होतोय. मी कुडुसकर टीम साठी आजचा दिवस काहीतरी अनुभव आणि शिकण्यासारखा, कारण प्रत्येक दिवस रात्र तुमच्यासाठी सारखी नसतं. म्हणून म्हटलं जातं की रात्र नाही वेळ बदलते, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलू न बदलू पण वेळ ती मात्र नक्की बदलतं. युसुफ सय्यद सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकता. अजित पाटील सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. अनेक लेजेंडरी कॉमेंटेटर्स आज तुम्हाला येताना पाहायला मिळतील. आणि आवर्जून या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतं संजय दादा पाटील आवर्जून संपर्क साधत असतात. आणि आज त्यांच्याच प्रेमाखातर आम्ही एबी ट्रॉफी 2024 पहिल्यांदा या स्पर्धेसोबत जोडलं गेलो. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. एबी ट्रॉफी त्याचं दुसरं नाव. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. लगातार 2 बॉल 2 धक्के. हॅट्रिक बॉल. अपील अपील. हलकस होतं की कुठेतरी बॉल आता चाललाय का फिल्डर पर्यंत की बॅटन बॉल इन्व्हॉल्व नाही, या सगळ्या चर्चा हलक्याशा सुरू होत्या. हॅट्रिक बॉल वरती हे सगळं काही घडताना आपल्याला पाहायला मिळतं. पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मद त्यानं पहिली हॅट्रिक घेतली. अगदी विश्वचषकामध्ये भारताला तो आनंद दिला. चेतन शर्मा या गोलंदाजानं 1987चा वर्ल्ड कप. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँड खेळले, बॉल चला स्वीपर कव्हरला काढला, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमारेषा पार. धावा 4. आला प्रतीक भाई,
चौकार आला आणि या चौकारानं धावफलक पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. अजूनही 46 गरज आहे. ऑन साइडला अक्रॉस द बॅट आणि चालला बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईन. इट्स बिग 6. चला या दोन्ही कॅप्टन टॉस साठी बी फास्ट धनवीन अलिबाग आणि कनक इलेव्हन भांडूप. धनवीन जे कॅप्टन उपस्थित आहेत, कनक इलेव्हन भांडूपचे कॅप्टन ऑफिशियल कॉल तुम्हाला टॉस साठी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. कनक इलेव्हन भांडूप टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित उपस्थित राहायचं आहे. दिस इज ऑफिशियल कॉल. अजूनही इथनं 40 धावेचं लक्ष मैदानावरती बाकी आहे. म्हणजे मॅच मध्ये थोडीशी आता औपचारिकताच या ठिकाणी 6 बॉल आणि मैदानावरती धावा 40 बाकी आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज वापरण्यात येतो या ठिकाणी दीपक. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा सध्या तुम्ही पाहता एबी ट्रॉफी जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये जोडलं गेलं. वन ऑफ द ग्रेट अंपायर्स आज तुम्हाला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अंपायरिंगच्या दुनियेतील एक मोठं नाव जे पवार सर. अनेक वर्ष क्रिकेट सोबत बनलेली नाळ या व्यक्तिमत्वानं जोपासली आणि क्रिकेट फक्त पाहिलं किंवा अनुभवलं नाही तर स्वतः क्रिकेट हे व्यक्तिमत्व जगलं. म्हणून तर आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चा आहे जय पवार मॅन फ्रॉम कल्याण या नावाची. आणि त्यांच्या सोबतीनं आज तुम्ही पाहताय थ्रो गोलंदाजांचा कर्दनगाळ म्हणून जी जोडी जेपी पॅनल मध्ये अलवद स्पेशल आहे पठाण आणि जतीन भुयाड सरांना तुम्ही पाहता. आज हे सगळे लेजंड संपास लेजंडरी क्रिकेट. आजचा दिवस लेजंडच्या नावावरती आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या एबी ट्रॉफी 2024च्या दरम्यान उद्या व्यावसायिक क्रिकेटचा तडका तुम्हाला खुल्या गटात न पाहायला मिळेल. रेग्युलर फॉर्मॅट आज तुम्ही व्यावसायिक क्रिकेट पाहता 40+ 6:40 गरज आहे. त्यामुळे हा सामना आहे ना थोडासा नाराज करेल प्रेक्षकांना जे प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक आलेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. कुठेही जाऊ नका. आजची जी रात्र आहे ना तुम्हा सर्वांचीच आहे कारण आज तुम्हाला पाहायचं लेजंडचं क्रिकेट जिकडनं तुम्हाला खूप काही अनुभवायला मिळेल, खूप काही शिकायला मिळेल. टप्पा पडला अर्ध्या विकेट वरती होता, जायला हवा होता फाईन लेगच्या बाहेर, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बॅटरला आणि डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. रोहिल 11 भाईंदर एक चांगल्या स्टेजला सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर चांगला चेंडू आहे. मागचा अगदी अर्ध्या विकेट वरती होता तर गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात आत येत होता. जणू काही क्लीन बोल्ड टार्गेट करायचं होतं. लास्ट मोमेंटला बॅटचं शेप खाली आलं आणि त्यानंतर सन्मान देत असताना एक सिंगल मिळते. हार जीत क्रिकेटच्या पटलावरचा वेगळा भाग आहे. ही लढाई तर सध्या रोहिल 11 भाईंदरची आहे. पुढची लढाई कोणाच्या नावावरती स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा एकत्र एबी ट्रॉफी आणि पुढचा संघर्ष कनक 11 भांडूप वर्सेस धनवीन 11 अलिबाग. दोन नामवंत पुरस्कर्त्यांच्या दरम्यान येतो आम्ही तुमच्यासाठी घेऊन एक बिग फाईट, वन ऑफ द बिगेस्ट बॅटल. 40+ फॉर्मॅट आणि जणू काही आपण म्हणूया ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड समोर येते. धनवीन अलिबाग अगेन्स्ट कनक 11 भांडूप. टॉस पेंडिंग आहे. लास्ट कॉल कनक 11 भांडूपच्या कॅप्टनला, अन्यथा आता पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. धनवीन अलिबागचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कनक 11 भांडूप टीम मॅच फिनिश झाली आहे आणि तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचं. दोन्ही टीम शेक हँड करतील, मैदान सोडतील आणि विजयाच्या शुभेच्छा आपण देऊयात टीम रोहिल 11 भाईंदरला आणि हार्ड लक म्हणूयात मी कुडूसकर या संघाला. कुडूस म्हटलं की अगदी अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि मी कुडूसकर जेव्हा मैदानावरती उतरते कुडूसच्या नावासाठी भरपूर चांगले प्रयत्न ही सगळी टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. हार्ड लक बॉईज. पुढच्या